नमस्कार. पाकीट उघडलं की त्यात पावत्यांचा ढिगारा आणि महिन्याच्या शेवटी खर्च सादर करण्यासाठी त्या सगळ्या पावत्यांमधून हॉटेलचं नाव, तारीख, रक्कम शोधून एका एक्सेल शीटमध्ये भरणं. हे काम कोणाला आवडतं? मला तर अजिबात नाही. असं वाटतं की कोणीतरी जादूने हे सगळं करून द्यावं. पण विचार करा, जर तुमच्याकडे खरंच एक असा मदतनीस असेल जो तुमच्या पाकिटातल्या त्या चुरगळलेल्या पावत्यांचे फोटो बघून त्यातील सगळी माहिती आपोआप तुमच्या कंपनीच्या सिस्टममध्ये भरून देईल तर? आज आपण याच जादूमागे असलेल्या तंत्रज्ञानावर म्हणजे AI इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शनवर सविस्तर बोलणार आहोत. आणि यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलला आपला गाईड बनवणार आहोत. अगदी बरोबर. आपण एका साध्या कॉफीच्या बिलाचा प्रवास पाहणार आहोत. एका फोटोपासून ते थेट अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये जाईपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो हे आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. या प्रवासाचे 2 मुख्य भाग आहेत. पहिला, मशीनला कागदावरची अक्षरं वाचायला शिकवणं, ज्याला ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन किंवा OCR म्हणतात. आणि दुसरा, वाचलेल्या शब्दांचा अर्थ लावून त्यांना योग्य जागी बसवणं, ज्याला फील्ड एक्स्ट्रॅक्शन म्हणतात. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग. माझ्या हातात एका कॉफी शॉपचं बिल आहे. नाव आहे फोर्थ कॉफी. मी त्याचा एक फोटो काढलाय. फोटो जरा वाकडा आलाय आणि कोपऱ्यात थोडा डागही आहे. आता ह्या फोटोचं AI काय करणार? इथेच या प्रक्रियेची पहिली आणि गमतीशीर पायरी सुरू होते. मशीनला वाचायला देण्याआधी आपल्याला ते वाचनासाठी तयार करावं लागतं. याला आपण फोटोचं डिजिटल मेकओव्हर म्हणू शकतो. या 2 महत्त्वाच्या गोष्टी होतात. पहिली म्हणजे तुम्ही काढलेला फोटो स्कॅन केला जातो. फोटो जितका स्पष्ट तितका AIचं काम सोपं. म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट सारखं. मी जर अंधुक फोटो दिला तर AI पण गोंधळणार. अगदी तसंच. आणि म्हणूनच मग येतो दुसरा टप्पा, ज्याला प्री प्रोसेसिंग म्हणतात. इथे AI त्या फोटोवर साफसफाईचं काम करतं. तुम्ही म्हणालात फोटो वाकडा आलाय, AI त्याला सरळ करतं. याला स्क्यू करेक्शन म्हणतात. अच्छा. हो. आणि कोपऱ्यातला डाग AI तो अनावश्यक नॉईज म्हणून काढून टाकतं. इतकंच नाही तर अक्षरं आणि कागदाचा बॅकग्राऊंड यांच्यातला फरक म्हणजे कॉन्ट्रास्ट वाढवतं, जेणेकरून अक्षर एकदम उठून दिसतील. जसं आपण जुना फोटो रिस्टोअर करतो तसंच काहीचं. वा. म्हणजे मशीन वाचायला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःसाठी वाचनाचं वातावरण तयार करतं. एकदम हुशारीचं काम आहे. आता आपला फोर्थ कॉफीचा फोटो एकदम स्वच्छ आणि सरळ झालाय. पुढे काय? आता ते वाचायला सुरुवात करणार का? हो. आता सुरू होतो खरा वाचनाचा खेळ. याला टेक्स्ट रिजन डिटेक्शन म्हणतात. AI संपूर्ण फोटोचं विश्लेषण करून आधी हे ठरवतं की कुठे अक्षरं आहेत, कुठे चित्र आहेत आणि कुठे जागा रिकामी आहे. ते फोर्थ कॉफी या लोगोला बाजूला काढेल आणि शब्दांच्या भोवती एक चौकट आखेल. ते प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द वेगळा ओळखतं. अच्छा, म्हणजे ते आधी ठरवतं की काय वाचायचे आहे आणि काय नाही. आणि मग त्या चौकटीतल्या अक्षरांचं काय होतं? इथेच OCRचा आत्मा येतो. याला कॅरेक्टर रिकग्निशन म्हणतात. मशीन प्रत्येक अक्षराच्या आकाराकडे, वळणाकडे अगदी बारकाईने बघतं. A कसा दिसतो, B कसा दिसतो, याचे लाखो नमुने बघून ते प्रशिक्षित झालेलं असतं. पण खरी गंमत पुढे आहे. ते फक्त एक अक्षर ओळखत नाही, तर संदर्भाचाही विचार करतं. संदर्भाचा विचार म्हणजे काय? समजा बिलावरची शाई थोडी पसरलेली आहे आणि एक अक्षर कॉफी असं दिसतंय. आपल्याला लगेच कळतं की तो शब्द कॉफी असणार. हो, बरोबर. कारण आपण आजूबाजूची अक्षरं आणि पूर्ण शब्द बघतो. AI सुद्धा तसंच करतं. ते भाषेच्या नियमांचा आणि शब्दसंग्रहाचा वापर करून योग्य शब्दाचा अंदाज लावतो. यामुळे चुका कमी होतात. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे ते फक्त बघत नाही तर विचारही करतं. मग या सगळ्या वाचनाचा शेवट काय होतो? आपल्याला काय मिळतं? या पहिल्या भागाच्या शेवटी आपल्याला एक डिजिटल टेक्स्ट फाईल मिळते. म्हणजे तुमच्या फोर्थ कॉफी बिलावर जे काही लिहिलेलं होतं ते सगळं आता एका नोटपॅड फाईलप्रमाणे तुमच्या कॉम्प्युटरवर आलेलं आहे. त्यात मूळ बिलाप्रमाणेच ओळी, पॅराग्राफ आणि स्पेसिंग ठेवायचा प्रयत्न केलेला असतो. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे आता एक टेक्स्ट फाईल आहे ज्यात फोर्थ कॉफी 2024-08-15 टोटल $6.97 हे सगळं लिहिलेलं आहे. पण हे अजूनही माझ्या कामाचं नाहीये. हे तर फक्त शब्दांचा ढिगार आहे. AIला हे कसं कळणार की फोर्थ कॉफी हे विक्रेत्याचं नाव आहे आणि $6.97 ही एकूण रक्कम आहे? हा तर खरा प्रश्न आहे ना? अगदी बरोबर प्रश्न विचारला. आणि इथेच आपला दुसरा आणि जास्त बुद्धिमान भाग सुरू होतो, फील्ड एक्स्ट्रॅक्शन. OCRने आपल्याला सांगितलं की टेक्स्ट काय आहे.
आता फील्ड एक्स्ट्रॅक्शन आपल्याला सांगेल की त्या टेक्स्टचा अर्थ काय आहे आणि त्याला कुठे ठेवायचं. हे म्हणजे जसं आपण पझलचे तुकडे जोडायला घेतो तसं आहे. अच्छा, म्हणजे आता आपण शब्दांच्या ढिगाऱ्याला अर्थ देणार आहोत. चला तर मग हे कसं होतं? याची पहिली पायरी म्हणजे OCR कडून आलेला सगळा टेक्स्ट आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट, पोझिशनल माहिती स्वीकारणे. पोझिशनल माहिती? म्हणजेच कोणता शब्द कागदावर नक्की कुठे होता याची नोंद. कारण 1 2 3 4 5 हा आकडा बिलाच्या वरच्या कोपऱ्यात असेल तर तो बिल नंबर असू शकतो आणि ग्राहकाच्या नावापुढे असेल तर कस्टमर ID. त्यामुळे शब्दाची जागा खूप खूप महत्वाची असते. बरोबर आहे. जागेवरूनच अर्थ बदलतो. आता AIच्या हातात शब्द आणि त्यांची जागा दोन्ही आहे. आता ते आपल्याला हवी असलेली माहिती म्हणजे नाव, तारीख, रक्कम कसं शोधतं? इथेच खरी गंमत आहे. ही माहिती शोधण्यासाठी 3 मुख्य पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे टेम्पलेट आधारित. हिला आपण कडक शिस्तीचा ग्रंथपाल म्हणू शकतो. कडक शिस्तीचा ग्रंथपाल? हो, म्हणजे जर सगळे फॉर्म एकाच डिझाईनचे असतील, जसं की पासपोर्ट अर्ज किंवा बँकेचा चेक, तर ही पद्धत उत्तम काम करते. AIला आधीच शिकवलेलं असतं की नावासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातली जागा बघा, सहीसाठी खालची जागा बघा वगैरे. नियम ठरलेले असतात. पण हे तर खूपच तकलादू वाटतंय. म्हणजे उद्या फोर्थ कॉफीने त्यांच्या बिलाची डिझाईन थोडी जरी बदलली तर हे सगळं तंत्रज्ञान फेल जाणार. हो ना, कारण प्रत्येक दुकानाचं बिल तर वेगळं असतं. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच दुसरी जास्त स्मार्ट पद्धत वापरली जाते, मशीन लर्निंग आधारित. याला आपण अनुभवी डिटेक्टिव्ह म्हणू शकतो. अच्छा, या मॉडेलला हजारो लाखो वेगवेगळ्या प्रकारची बिलं, फॉर्म्स दाखवून शिकवलेलं असतं. त्यामुळे ते डिझाईन किंवा लेआउट बदललं तरी गोंधळत नाही. ते शब्दांच्या नमुन्यांवरून शिकतं. उदाहरणार्थ, त्याला माहीत असतं की टोटल, अमाऊंट ड्यू, ग्रँड टोटल या शब्दांपुढे सहसा एकूण रक्कम लिहिलेली असते. मग ते शब्द कुठेही असोत. आणि यात तुम्ही ट्रान्सफॉर्मर मॉडेलचा उल्लेख केला होता. ते काय आहे? ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे या डिटेक्टिव्हचं सर्वात शक्तिशाली हत्यार आहे असं समजा. त्याची खासियत म्हणजे संदर्भ ओळखणं. ते फक्त डेट हा शब्द वाचत नाही, तर आजूबाजूला काय लिहिलंय ते पण बघतं. त्यामुळे ऑर्डर डेट आणि एक्सपायरी डेट यातला फरक त्याला कळतो. हा संदर्भासहित अर्थ लावण्याचा गुणच त्याला इतकं प्रभावी बनवतो. म्हणजे हे जास्त लवचिक आणि हुशार आहे. पण तुम्ही म्हणाला होतात की तिसरी पद्धत पण आहे जी सर्वात नवीन आहे. हो, ती आहे जनरेटिव्ह AI. याला तुम्ही तुमचा स्मार्ट असिस्टंट समजू शकता. यात तुम्हाला नियम किंवा हजारो उदाहरणं देण्याची गरज नाही. तुम्ही त्याला थेट सांगू शकता, या बिलामधून मला विक्रेत्याचं नाव, तारीख आणि एकूण रक्कम काढून दे, आणि ते तुमच्यासाठी ती माहिती शोधून काढतं. थांबा, म्हणजे मला फक्त प्रश्न विचारायचा आहे आणि ती उत्तर देणार? हे तर खूपच सोपं वाटतंय. मग यात काही गोम आहे का? म्हणजे हे कमी अचूक असतं का? हा एक चांगला प्रश्न आहे. ही पद्धत खूप शक्तिशाली आणि वापरण्यास सोपी आहे. पण अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी, जसं की हॉस्पिटलमधील रिपोर्ट्स किंवा कायदेशीर कागदपत्र, तिथे अजूनही मशीन लर्निंग आधारित पद्धतींवर जास्त विश्वास ठेवला जातो, कारण त्या जास्त नियंत्रित आणि विशिष्ट कामासाठी तयार केलेल्या असतात. जनरेटिव्ह AI कधीकधी अनपेक्षित उत्तरं देऊ शकतं. समजलं. तर या 3 पैकी एका पद्धतीने AIने फोर्थ कॉफी 15/08/2024 आणि $6.97 हे शब्द शोधून काढले. पण त्याला हे कसं कळलं की 15/08/2024 ही तारीख आहे? इथे पुढचा टप्पा येतो फील्ड मॅपिंग, म्हणजे शोधलेल्या माहितीची योग्य जोडी लावणे. यासाठी प्रॉक्सिमिटी ॲनालिसिस नावाचं एक साधं पण प्रभावित तंत्र वापरलं जातं. हे म्हणजे कम्प्युटरचं कॉमन सेन्स. कॉमन सेन्स? हो. डेट या शब्दाच्या अगदी जवळ जे लिहिलेलं आहे ती तारीख असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. टोटलच्या पुढे लिहिलेला आकडा हा टोटल असणार. ते जवळच्या शब्दांच्या जोड्या लावतं. टेबल्समधील माहिती काढण्यासाठी तर अजून विशेष अल्गोरिदम्स असतात जे ओळी आणि रकाने अचूक ओळखतात. ओके, म्हणजे लेबल आणि व्हॅल्यू यांचीच जोडी जमली. पण बऱ्याचदा डेटा खूप विस्कळीत असतो. कुणी तारीख DD/MM/YY फॉर्मॅटमध्ये लिहितं, तर कुणी MMDDYY, रकमेच्या पुढे $, रुपये असं काही लिहिलेलं असतं. याचं काय करायचं? त्यासाठीच पुढचा आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे डेटा नॉर्मलायझेशन. याला आपण माहितीची साफसफाई आणि इस्त्री म्हणू शकतो. छान आहे. हो, इथे AI ताठलेल्या सडलेल्या डेटाला एकाच स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणतं. सगळ्या तारखा DD/MM/YY या फॉर्मॅटमध्ये बदलल्या जातील. रकमेपुढील चलनाचं चिन्ह काढून टाकून फक्त आकडा ठेवला जाईल. नावांची कॅपिटलायझेशन सुसंगत केली जाईल.
यामुळे काय होतं की हा डेटा पुढे वापरण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी एकदम तयार आणि स्वच्छ होतो. आणि आता आपल्याकडे स्वच्छ, संरचित, इस्त्री केलेला डेटा तयार आहे. म्हणजे वेंडर डॉट फोर्थ कॉफी, डेट 15/8/2024, टोटल 6.97 असं एका टेबलमध्ये तयार आहे. यानंतर शेवटचा टप्पा कोणता? हो, आणि 5वा आणि शेवटचा टप्पा आहे सिस्टममध्ये इंटिग्रेशन. आता हा स्वच्छ डेटा वाया जाऊ नये. तो ज्या कामासाठी काढला होता त्या सिस्टीममध्ये पाठवला जातो. जसं की तुमच्या कंपनीच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये किंवा एखाद्या मोठ्या डेटाबेसमध्ये, जिथे त्यावर आधारित रिपोर्ट्स बनतील, पेमेंट होईल किंवा इतर व्यावसायिक निर्णय घेतले जातील. आणि इथे आपल्या फोर्थ कॉफी बिलाचा प्रवास पूर्ण होतो. वा, एका चुरगळलेल्या फोटोपासून ते थेट अकाउंटिंग सॉफ्टवेअरपर्यंतचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटते की हे तर व्यवसायांसाठी एक वरदान आहे. पण याचा खरा परिणाम काय होतो? फक्त वेळ वाचतो का? नाही, फक्त वेळ नाही. परिणाम त्यापेक्षा खूप मोठा आहे. विचार करा, एका मोठ्या बँकेला दररोज हजारो कर्ज अर्ज येतात. पूर्वी हे अर्ज वाचून त्यातील माहिती सिस्टीममध्ये भरायला एक मोठी टीम लागायची आणि त्यात काही दिवस जायचे. आता हे काम AI काही मिनिटात आणि जास्त अचूकतेने करतं. अरे वा. याचा अर्थ कर्जदाराला निर्णय काही दिवसांऐवजी काही तासात कळू शकतो. या तंत्रज्ञानाने फक्त जुनं काम सोपं केलं नाही, तर व्यवसायाची प्रक्रियाच बदलून टाकली आहे. जी टीम आधी फक्त डेटा एंट्री करत होती, ती आता त्या डेटाचं विश्लेषण करून महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम करू शकते. हे ऐकून तर या तंत्रज्ञानाचं महत्त्व अजूनच पडतंय. तर आज आपण पाहिलं की AI कसं एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो बघून आधी त्याला वाचायला शिकतं. म्हणजे OCRच्या माध्यमातून फोटो स्वच्छ करणं, त्यातली अक्षरं ओळखणं आणि त्याचा डिजिटल टेक्स्ट बनवणं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की AI त्या वाचलेल्या शब्दांना अर्थ कसा देतं. म्हणजे फील्ड एक्स्ट्रॅक्शनच्या माध्यमातून महत्त्वाचे शब्द शोधणं, त्यांच्या योग्य जोड्या लावणं, डेटा स्वच्छ आणि एकसारखा करणं आणि शेवटी त्याला योग्य सिस्टममध्ये पाठवणं. हा संपूर्ण प्रवास आपण एका साध्या कॉफीच्या बिलाच्या उदाहरणाने समजून घेतला. आजच्या या सविस्तर चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. आता जेव्हा AI कोणतंही डॉक्युमेंट वाचू आणि समजू शकतं, मग ते डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असो किंवा मालमत्तेचे किचकट कायदेशीर करार, तेव्हा आपल्या दैनंदिन किंवा व्यावसायिक आयुष्यातलं असं पुढचं कोणतं मोठं, वेळखाऊ आणि कंटाळवाणं काम असेल जे आपण AIच्या मदतीने पूर्णपणे ऑटोमेट करू शकू? याचा विचार नक्की करा.